चला मंडळी, सुप्रभात, श्री विठ्ठल नर्मदे हर. तर आजचा आपला पंढरपूरच्या वारीचा पहिलाच दिवस पकडायचा, पण आम्ही मुंबईवरून चालत आलो होतो. आपला 8वा दिवस किंवा 7वा दिवस काय 7वा दिवस. तर 7व्या दिवसाची सुप्रभात झालेली आहे आळंदीवरून आणि आपल्या धर्मशाळेवरून. तर समस्त आपल्या नवी मुंबईचे वारकरी मंडळी, आपले विनेकरी सुद्धा आलेले आहेत, नामदेव मामा आलेले आहेत, धर्मेश दादा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आमचे भवानी शंकर नंतर सेम दिसणारे जय हरी महाराज सगळे बाबा या रामकृष्ण हरी, रामकृष्ण. समस्त नवी मुंबईचे वारकरी आपले सज्ज झालेले आहेत. आपली आळंदी ते पंढरपूर ही वारी, ही सुखाची वारी, ही आनंदाची वारी, याला काय काय उपमा द्यावी ती कमीच आहे. ते अशी ही आनंदाची वारी आपली सुरू होत आहे. आपल्या नवी मुंबईचे सर्व समस्त वारकऱ्यांच्या एकदम आनंदाने आपण सर्व नांदत एकाच कुशीत एकामेकाच्या काय नात तर जाऊ त्याच्या गावारे खेळे सुख देईल विसावारे. तर अशा प्रकारे सर्व चाललेलो आहोत. तर चला जाऊया आपण आपल्या दिंड्या पकडूया आणि पुढचा प्रवास चालू करूया. कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. सर्व वारकऱ्यांचं, चालकऱ्यांचं, विनेकऱ्यांचं अलंकापुरीमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी संत श्रेष्ठ चला माझी माऊली निघालेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या या ठिकाणी पालखीचं आता त्या अर्थानं पंढरपूरच्या दिशेनं आगेकूच सुरू झालेले आणि त्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रामधून उपस्थित झालेल्या हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम, हरे जय जय राम कृष्ण, हरे जय जय राम. हातालो असावे जवळे, आपण असावे जवळे, करदोडी तो कथे काळी. भारवो दे तुम्हासी, भारवो दे तुम्हासी, भारवो दे तुम्हासी, भारवो दे तुम्हासी. कोमटते करा माझे, करा माझे. मुलींची वाट बघत बघत एवढी लोक थांबलेली आहेत. तुका मने शेषा, 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 तुका मने शेषा. जागे करा ऋषिकेशा, जागे करा ऋषिकेशा वेगी आला. मंडळी आपला एक क्षणभर विश्रांतीचा वेळ आलेला आहे. माऊली मागं आहेत, आपण पुढं चालत आहोत. कारण की काल आपल्या दिंड्या ज्या आहेत ना त्या सगळ्या पुढं बऱ्याच दिंड्या काल आदेशानुसार पुढं गेल्या, कारण की त्यांना पुण्यातच थांबायला सांगितलेलं आहे पुरामुळं. तर आपली ही दिंडी पुण्यात नाही पण आळंदीपासून 6 किलोमीटर दिघीमध्ये दुपारच्या जेवणावर आहे. तर आपण चाललो आपल्या दिंडीकडं. माऊली मागं आहेत, आपण जाऊया आपल्या दिंडीत. जाऊन आपल्या सर्व बॅगी वगैरे सर्व ॲडजस्टमेंट करायचे आहे
त्याच्यामुळे आपण पुढं चाललो. तर चला, विश्रांती झाली असेल तर जायचं का? चला मंडळी, माऊलींच्या थोरल्या पादुका आणि त्या आपण पार केलेल्या आहेत. जाऊयात आपण पुढं आपल्या दुपारच्या विसाव्याकडं. तर चला मंडळी, आपला तुका म्हणे अशी कशाची या कांदे पोह्याची, कांदे पोह्यांची सेवा करत आहेत बघा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. दादा काय नाव? महादेव. पूर्ण नाव सांगा हो. वा, यांच्यातर्फे ही कांदे पोह्यांची सेवा समस्त वारकऱ्यांना चालू असते. अशीच उत्तरोत्तर यांच्याकडून वारकऱ्यांची सेवा घडत असते आणि घडतच राहील. माऊलीच्या चरणी प्रार्थना, यांचं आरोग्य आयुष्य वैभव वाढो, पुढते अशीच वारकऱ्यांची यांच्याकडून सेवा घडो. राम महाराज, हे सगळं ऐकलं तुमच्या अंगात पडतं. हे ऐकलं का राम महाराजांच्या अंगात येतं. चला दिसती सायास तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा. या सत्ता स्वाधीनता दे नाही, जावे मन तुझे चरण देखलिया, वाग गेला तीन गेला. कुंडली कवला विठ्ठल श्री रामेव पुकार. असं काही करता येईल का? आणि त्या अतिशय आनंदाने त्यांना होकार दिला लगेच. आणि मग तेव्हापासून हे सुरू झालं आणि हे ऋणानुबंध आता कायम ते जोडलेलं आहे. जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत हे आहे. दुसरी एक गोष्ट थोडी अशी सांगायची होती की महाराजांनी आता 2 शब्द वापरले. एक दया, माऊलीचा प्रसाद. आता लगेच सर्वांनी उठायचं आहे आणि गोल असं रिंगण करायचं आहे. मस्त की गौरव होईल, अभंग होईल विशाल महाराजांच्या मुखातून. सर्वांनी
जेवायला या. चला श्री विठ्ठल नर्मदेहर मंडळी, आपली दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे आणि आपली दिंडी आता पुढे निघत आहे. रामकृष्ण. वा वा वा. चला, कुठली पताका? हां, ती महाराजांची पताका असतात. चला निघूया. संत श्रेष्ठ गोरोबा काका पालखी गर्जना दे. कुंडली कवना कोणत्यासाठी तिथं वैराग्य मूर्ती गोरोबा काका की, गोरोबा काका की. वा. चला काय चाललंय? गोरा करते तुम्हाला त्याच्यात झाला काढला. माथा शोभे पिंपळ पान. बोला कावलं बोला ती. माता शोभे पिंपळ पान, मेघवर माझं मेघवर्ण आईचा जाण. ते अरे अरे पिंपल पान पडला. नाही धरलं तो लावून तो छोटावाला. हा? तो ए छोटावाला 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 लावतो. काय छोटावाला बोलताय? नाही राहत. नाही का? टेप लावायला लागेल. हे का टेम्पलेन टेप टेम्पलेन टेप. कोणच्या कधी वाटतं
तू कोणता आहे जेवणाशी निघलो थोडं चाललो आता बोला का लोक सिरियस एकदम सिरियस बोला ना माता शोभे चला चला श्री विठ्ठल मंडळी यांच्यातर्फे समस्त वारकऱ्यांना वडापावची सेवा करण्यात आलेली आहे. मी सुद्धा 2 वडापाव खाल्ले मस्त आहे. त्यानंतर विचार करा किती सोहळा गेला असेल सकाळपासून, पण अजून वडापाव हे लोक वाटत आहेत. म्हणजे किती वडापाव वाटले असतील. आणि समस्त येणाऱ्या जाणाऱ्यांना वारकऱ्यांना चाय पाणी आणि वडापाव. चला विश्रांती करू मग पुढे जाऊ. हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम. देवा प्रमाण निवृत्ती दे विधान समाधी संजीवन हरी पाठ ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती दे विधान देवा प्रमाण निवृत्ती दे विज्ञान समाधी संजीवन हरी पाठ.
रामकृष्ण हरी माऊली ज्ञानोबा यांचा पालखी सोहळा आज पुण्यनगरीमध्ये प्रवेश झालेला आहे. पुण्यनगरी पुण्यवान नगरी असणारी आणि त्या पुणे शहरामध्ये तालिबान रोड जनसेवा तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने गेली 26 वर्ष या ठिकाणी वारकरी संप्रदायाची श्री विठ्ठल रुक्माई सेवा वारकरी मंडळ यांची व्यवस्था केली जाते. त्यांचे असणारे प्रमुख आमचे श्री प्रताप शिर्के साहेब यांच्या वतीने हे होते आणि जनसेवा तरुण मंडळ हे सर्व अध्यक्ष चिटणीस असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी व्यवस्था आपली होते. चांगल्या तऱ्हेने व्यवस्था केलेली आहे. जसं आपण दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी राहतो तिथंच जायचं. ऐका एक इथं जनसेवा तरुण मंडळ एक तिथं ऑफिस सिद्धेश्वर चौकात सिद्धेश्वर तरुण मंडळ खालचं वरचं मोकळे मोठं आणि मठामध्ये खोली आहे. ते दोन खोल्या मोठ्या मठामध्ये खोली जनसेवा तरुण मंडळ ह्या 2 वर खाली आणि या वर्षी महिलांसाठी किंवा सर्वांसाठी संडास बाथरूम वरती तयार आहे. व्यवस्था आहे. धन्यवाद आणि आभार आणि यावर्षी पत्र्याचं मांडव टाकून ठेवलेलं आहे. त्या नगरसेवकाचा अभिमान म्हणजे तुम्ही जे हरिपाठ करायला इकडे तिकडे पळतात सगळं इथं होईल. हरिपाठ होईल कीर्तन होईल हे आनंद तिथून आपला पुष्करा घेऊन आपल्या आपल्या जागेमध्ये येणार चला मंडळी बॅगे आणायला चला. लुनीत दादा तिकडे गाड्या आहेत. चला चला बॅगीने मॅगी पण पाहिजे खरं. चला 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 जाऊ. चला मंडळी सगळ्यांना भेटवलं पण आपल्या सगळी महत्वाची मंडळी आर आर पाटील. काय पाटील तुम्ही नसेल तर आम्हाला ट्रकचा सामानच भेटणार नाही. आमचे आचारी विचारी सगळे नकुल महाराज भोईर नाही हो असं काही म्हणू नका. वा एक नंबर उत्कृष्ट कीर्तनकार आपल्या सगळ्या सेवेला असतात. संपूर्ण दिंडीला जेवण अशा म्हणजे काय बोलतात त्याला आम्हाला असा तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारचं जेवण बनवून देतात. धन्यवाद. हां चला अजून कोण कोण आलेत आपले? एवढीच ना. ही आपली ट्रक आहे. अजून दुसरी ट्रक कुठे आपली पलीकडं? आणि हे आमचे ट्रकचे चालक मालक दादाजी पवार. रामकृष्ण हरी. तोंडाला लागले ते फुसाकी. असू द्या रामकृष्ण हरी. पपिताई ट्रकची दुसरी मालकीन. चला आणि आता आपल्या वळकट्या काढायचं काम चालू होणार आहे. ही आपली दुसरी ट्रक आहे. ही दुपारच्या जेवणाची ट्रक. ही आपली संध्याकाळच्या जेवणाची तंबू वगैरे सर्व या ट्रकमध्ये असतं. तुझा आले ना फोटो? हे काय अरे बघ हे बघ. आणि आमचे देवीदास म्हात्रे. रामकृष्ण हरी. कसा प्रवास? ठीक आहे. चला चला वळकटी आली का तुमची? संतोष म्हणजे बैल जोडी आमचीच वळकटी नाही आहेत अजून. अरे बाबा सगळ्यांच्या वळकट्या भेटल्या माझीच का रे गाडीस तू? हा माझीच ते गाडी अर्धा जायला माझीच वळकटी भेटत नाही. काढ रे बाबा काढ. मार्किंग नाही केली काय? चला मंडळी फायनली आपली वळकटी आलेली आहे. यात्री एक्सप्रेस विशाल स्माईल सहित. ही आमच्या दिंडीतली दुर्गा माता बघा. वकील मॅडम मके खाताना आडवा कोट. चला आपला सामान ए चला 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 रूमवर चला चला. म्हणजे जे लवकर डोक्यावर चल. अरे तिला मका खाऊ दे. तिला तिची काला काय करत? हा घे चल ऋतुजा दिसशील चल तू. अरे तू दिसशील घे वलकटी घे डोक्यावर. चला हे बघ 2 बॅगी
भावाची ना माझी बाबाची आणि तुझी भाऊ 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 ऋषिकेश ठाकूर. ऋषिकेश ठाकूर. त्यांनी माझी राहिला आता मी त्याची नेतो हा जोडीने का जोडीने का या 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 वा. चला आमच्या मेघा मॅडम वळकडे नेताना आपलीच ऋतुजा येते का ती ही बोलतय फुकटची नाटका हा मग चल. चला मंडळी श्री विठ्ठल नर्मदे हर. आजचा दिवस खूप सुंदर गेला पण थकलो आणि आमची पोर काय करतात बघायचं तुम्हाला. लोक झोपली पण आमची पोरं काय करतात. याच्या मोबाईलने तरी तरफडते त्यांचा बघायला. ये सगळी पहिली तो बघताय एकटा 5G साठी बसलाय. तर चला मंडळी आपली पोरं काही झोपणार नाही, मी झोपतो. आणि उद्या तसं आपला सुट्टीचा दिवस आहे. उद्या माऊली पुण्याचं थांबणार आहेत, परवा दिवशी निघतील. तर उद्या काय उपक्रम असेल थोडाफार भजन वगैरे कुठं ना कुठं. आणि उद्या खास करून सगळ्यांची रिपेरिंगचे दिवस असतील. कोणी दवाखान्यात, कोणी पट्टे लावायला, तर कोणी कपडे धुवायला, तर कोणी उद्या म्हणजे असा मोकळा दिवस आपलं काही तयारी असतील त्या करायला. तर चला आजचा दिवस आपण इथं संपूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. सर्वांना शुभरात्री. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये.